वाळूज एमआयडीसी पोलीस स्टेशनचं डिपार्टमेंट या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ते चौकशी करत आहेत. इकडं बघ्यांची गर्दी भरपूर मोठ्या स्वरूपात झालेली आहे. आपण बघू शकतात स्वच्छतेचं काम बघू शकता. या ठिकाणी पुतळा स्थापन झाल्यानंतर आऊसाहेब जिजाऊंचा पुतळा या ठिकाणी राजनगाव शिंदपुंजी शिवभक्तांनी अज्ञात शिवभक्तांनी स्थापन केला होता. त्यानंतर राजनगाव शिंदपुंजी असेल, वाळूज महानगर असेल, सर्व शिवभक्त या ठिकाणी स्वच्छतेची मोहीम हाती घेतलेली आहे आणि आपले वाळूज एमआयडीसी पोलीस स्टेशन या ठिकाणी पाहणीसाठी आलेले आहेत. आपल्याला बघायला मिळेल याच्यामध्ये भरपूर सारे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत. उद्या जिजाऊ माँसाहेबांची जयंती आहे आणि त्याच धर्तीवरती अज्ञात शिवभक्तांनी या ठिकाणी पुतळा बसवला होता. आपण बघू शकता समोर ही आऊसाहेब जिजामातांची मूर्ती आपल्याला बघायला मिळते आणि त्या धर्तीवर या ठिकाणी वाळूज एमआयडीसी पोलीस स्टेशनचं डिपार्टमेंट या ठिकाणी दाखल झालेलं आहेत. ते चौकशी करत आहेत. इकडं बघ्यांची गर्दी भरपूर मोठ्या स्वरूपात झालेली आहे. आपण बघू शकतात स्वच्छतेचं काम अगदी जोरावरती चालू आहे. या ठिकाणी सर्व शिवभक्त जोरात काम करत आहेत. प्रधान भाऊ काय म्हणणे आपल्यामध्ये? राष्ट्रमाता जिजामाता जिजाबाई यांचे सर्वांचे एक माळव या ठिकाणी जमून हे जे पडीत जागा होती, छत्रपती शिवाजी महाराज यांची माता राजमाता जिजाऊ राष्ट्रमाता यांचं स्मारक, यांचं पुतळा अज्ञात व्यक्तींनी बसवला आहे. तरी मला माहिती कळल्यानंतर मी आंबेगावहून येथे आलो आहे आणि सगळी आम्ही आता साफसफाई करत आहोत. जय शिवराय. सर्वांना जय शिवराय. रांजणगाव फाटा पेट्रोल पंपाच्या बाजूला जिजामाता स्मारक, उद्या जिजामाता राष्ट्रमाताची जयंती आहे, तर त्यानिमित्त अज्ञात शिवभक्ताकडून इथं या एमआयडीसीच्या ग्रीन झोन मध्ये जिजामाताचं स्मारक रात्री बसवण्यात आलंय. कुणा बसवलं, काय बसवलं हे काही माहित नाही, पण ते स्मारक एवढं छान बसवलेलं आहे. आणि उद्या जयंती आहे, विशेष म्हणजे त्या जयंतीनिमित्त उद्या इथं कार्यक्रम होणार आहे आणि आम्ही सर्व शिवभक्त रांजणगाव मध्ये असतील, बजाजनगर मध्ये असतील, सर्व शिवभक्त इथं जमा झालेले आहेत आणि जिजामाताच्या स्मारकाची साफसफाई करत आहेत. इथं मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा, फौज फाटा सुद्धा आलेला आहे, त्यांचं सुद्धा सहकार्य लाभत आहे. तरी सर्वांनी रांजणगाव परिसर असो, बजाजनगर असो, वाळूज एमआयडीसी पूर्ण परिसरातील शिवभक्तांनी प्रत्येकाने इथे यायचं आहे आणि साफसफाई करण्यासाठी कुठलं तरी योगदान द्यायचं आहे सर्वांनी. जय शिवराय, जय शंभूराजे. जय जिजाऊ, जय शिवराय. काल अज्ञात शिवभक्तांनी आपला रांजणगाव फाटा या ठिकाणी बघू शकता तुम्ही पाठीमागं राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ यांचं स्मारक या ठिकाणी उभं केलेलं आहे. तरी रांजणगाव मधील सर्व शिवभक्तांनी हा अस्मितेचा प्रश्न आहे. आपण या ठिकाणी काही घाण आहे, इथं काही जुगार चालत होते, लोक दारू पित होते, असे हे ठिकाण आहे आणि त्या ठिकाणाला काहीतरी बदलून एक चांगलं स्वरूप देण्याचं कोणातरी शिवभक्तांना काम केलेलं आहे. पण आपण आज या ठिकाणी येऊन थोडी साफसफाई करायची आहे आणि हे जे काही स्मारक आहे ह्याचं संरक्षणही करण्यासाठी सर्व शिवभक्तांनी आपण रांजणगाव फाटा या ठिकाणी येऊन सर्व शिवभक्तांनी उद्याच्याला 12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती आहे, त्या जयंतीच्या शुभमुहूर्तावर हे जे स्मारक या ठिकाणी आहे ते व्यवस्थित जागा आणि एक ज्या परिसरात काही उपयोगाला येणारी जागा नाही एमआयडीसीची, अशा ठिकाणी हा पुतळा बसलेला आहे. तरी आपण बघू शकता सर्व शिवभक्त या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि जो काही समजा ज्यांनी कोणी बसवला असन त्यांचे आम्ही सर्व शिवभक्ताकडून जाहीर आभार मानतो. जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ, जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वांना मानाचा जय शिवराय. आता उद्या 12 जानेवारी निमित्त जिजाऊ जयंती आहेच आणि त्याच आधी शुभ मुहूर्तावर रात्री अज्ञात शिवभक्तांनी जिजाऊ माँसाहेब यांचा स्मारक उभारलेला आहे. त्या अज्ञात शिवभक्ताचं अभिनंदन करावं वाटतं की इतका छान असं स्मारक उभारलं. आणि सर्व शिवभक्तांना रांजणगावची माझी विनंती आहे की कमीत कमी त्यांनी आज येऊन इथं या आजूबाजूचा परिसर साफसफाई करण्याचा प्रयत्न करावा, हीच सर्व शिवभक्तांना विनंती. जय जिजाऊ, जय